भोंदू खरातच्या कारनाम्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण पेटलं। खरातच्या संस्थानला दिलेल्या पाण्यावरनं दोनही शिवसेनांची महिला ब्रिगेड आमने सामने। थेट रश्मी ठाकरेंपर्यंत आरोपांची धग। भोंदू खरातकडनं पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनाही कोट्यवधींचा चुना। तर 8व्या दिवशी खरातची एसआयटी चौकशी। लैंगिक शोषणाचा अड्डा बनलेल्या ऑफिसला ठोकलं टाळं। भोंदू खरातला गुरुस्थानी ठेवणाऱ्या चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी स्वपक्षीयांचीच धडपड। राष्ट्रवादीचे अर्ध्याहून अधिक आमदार चाकणकरांच्या विरोधात। निर्णयाचा चेंडू सुनेत्रा पवारांच्या कोर्टात। राज्यसभेच्या खुर्चीवरनं ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य। प्रियंका चतुर्वेदींचा पारा चढला। संजय राऊतांनी पवारांबद्दल सुतोवाच केल्यानं चतुर्वेदी नाराज, तर उद्धव ठाकरेंची सारवासारव। युद्धाच्या टेन्शन दरम्यान भारतासह चीन रशियाला हॉर्मुझमधनं प्रवासाची परवानगी, तर इतर देशांना टॅक्स लावण्याची तयारी। तर इंधन टंचाईच्या अफवांमुळे राज्यात रांगा, तर पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या बैठकीकडे देशाचं लक्ष। कोकणासह सोलापूर सांगलीत अवकाळीची हजेरी। गारांच्या माऱ्यामुळे आंबा, काजू आणि द्राक्ष, ज्वारी भुईसपाट। तर 30 ते 31 मार्च दरम्यान राज्यात वादळी पावसाचा अंदाज। रामनवमीनिमित्त देशासह राज्यभरात रामनामाचा गजर। नागपूरच्या शोभायात्रेत मुख्यमंत्र्यांचीही हजेरी, तर रामजन्मभूमी अयोध्येत भाविकांची मांदियाळी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।